नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत। आज म्हणजेच 12 फेब्रुवारी रोजी देशातील 10 महत्त्वाच्या कामगार संघटनांनी एकत्र येत केंद्र सरकारच्या कामगार विरोधी, शेतकरी विरोधी आणि भांडवलदार धार्जिन निर्णयांना आणि जी काही धोरणं आहेत त्याला विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक दिलेली होती। आज देशाच्या विविध ठिकाणी कडकडीत असा बंदसुद्धा पाळण्यात आला। बंदमध्ये जवळपास देशातील 30 कोटी कामगार हे सहभागी झालेले होते, त्यासोबतच शेतकरी, शेतमजूर सुद्धा सहभागी झालेले होते, अशा प्रकारचा दावा या कामगार संघटनांनी केलेला आहे। आणि त्यासोबतच केंद्र सरकारची जी काही धोरणं आहेत त्याला सुद्धा या कामगार संघटनांनी एक प्रकारे विरोध असल्याचं आजच्या या भारत बंदमध्ये दाखवून दिलंय। एकीकडे हे सगळं सुरू असताना देशातल्या विरोधी पक्षांनी म्हणजे काँग्रेस असेल, समाजवादी पक्ष असेल, या सगळ्या घटकांनी सुद्धा या कामगार बंदला पाठिंबा हा जाहीर केलेला होता। तर दुसरीकडे शेतकऱ्यांमध्ये आत्ता जी काही भीती आहे भारत आणि अमेरिकेच्या प्रस्तावित व्यापार करारावरून, या पार्श्वभूमीवरती सुद्धा संयुक्त किसान मोर्चानं या भारत बंदला पाठिंबा आणि समर्थन देण्याची घोषणा केलेली होती। त्यामुळे देशाच्या विविध राज्यांमध्ये या भारत बंदचा जो काही परिणाम आहे तो आज पाहायला मिळाला। महाराष्ट्रात सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये भारत बंदला प्रतिसाद देत कामगार संघटनांनी, शेतकरी संघटनांनी एकजूट होत केंद्र सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात ठामपणे भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं। मग आज दिवसभरात या भारत बंदमध्ये नेमकं काय झालं, देशभरात काय चित्र होतं, त्यासोबतच या कामगार संघटनांच्या मागण्या नेमक्या काय आहेत, शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत आणि त्यासोबतच भारत आणि अमेरिका यांच्यातला जो व्यापार करार आहे त्याबद्दल या कामगार संघटनांची भूमिका काय आहे, संयुक्त किसान मोर्चा नेमकं काय म्हणतोय, सगळं काही जाणून घेणार आहोत आजच्या द ॲग्रोवन शोमध्ये। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर कामगार संहिता ह्या 4 अलीकडेच केंद्र सरकारनं लागू केलेल्या आहेत। त्यामध्ये जी काही जुने 44 असे कामगार कायदे होते ज्याच्यामध्ये कामगारांच्या हिताचं संरक्षण हे केलं जात होतं, ते बाद करून आता नव्यानं ह्या 4 कामगार संहिता लागू केल्या गेल्या आणि त्यामुळं कामगारांचं जे काही हित आहे ते धोक्यात आल्याचं या कामगार संघटनांचा आरोप आहे। यामध्ये 10 प्रामुख्यानं संघटना या होत्या आणि या 10ही संघटनांनी देशभरात मोठ्या प्रमाणात जवळपास 600 ते 650 जिल्ह्यांमध्ये भारत बंदसाठीचं नियोजन केलेलं होतं आणि त्यामुळं जवळपास 30 कोटी जे काही कामगार आहेत किंवा शेतमजूर आहेत, शेतकरी आहेत, ते या भारत बंदमध्ये सहभागी होतील अशा प्रकारचा दावाही या कामगार संघटनांनी आज केल्याचं पाहायला मिळालं। आता यामध्ये दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा होता, भारत आणि अमेरिकेतला जो काही प्रस्तावित करार आहे त्याच्यामुळे भारतीय शेतकरी, विशेषतः लहान अल्पभूधारक शेतकरी यांचं कंबरडं मोडेल। त्याच्यामध्ये सोयाबीन, मका आणि त्यासोबतच इतर जी काही फळपिकं आहेत, भाजीपाला पिकं आहेत, कापूस आहे, या सगळ्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होईल अशा प्रकारची भीती ही शेतकऱ्यांच्या मनात आहे। आणि याच पार्श्वभूमीवरती केंद्र सरकारच्या या निर्णयाला, या व्यापार कराराला विरोध करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चानं सुद्धा यामध्ये भारत बंदची जी काही कामगार संघटनांनी हाक दिलेली होती त्याला प्रतिसाद देत यामध्ये सहभाग सुद्धा नोंदवला। आज विशेषतः उत्तर भारतामध्ये पंजाब असेल, मध्य प्रदेश असेल, त्यासोबत राजस्थान आणि उत्तर प्रदेश असेल, या भागामध्ये काही प्रमाणात शेतकऱ्यांनी या सगळ्या प्रश्नांवरती भूमिका घेतली आणि केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार अशी घोषणाबाजी सुद्धा केली। भारतानं जो काही अमेरिकेसोबत जो व्यापार करार करण्याचं ठरवलेलं आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अमेरिकेतला शेतीमाल हा स्वस्त पद्धतीनं आपल्याकडे येईल आणि त्याच्यामुळे भारतीय बाजारपेठेत हा शेतमाल आल्यानंतर भारतीय शेतमाल उत्पादनं जी आहेत त्यांची माती होईल अशा प्रकारची भीती सुद्धा व्यक्त केलेली आहे। आणि त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी विशेषतः पंजाबमध्ये शेतकरी संघटना जिथे स्ट्रॉंग आहेत, तिथे म्हणजेच मजबूत अशा स्थितीत आहेत, तिथे मोठ्या प्रमाणात या केंद्र सरकारच्या निर्णयांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आणि आज सकाळपासून काही प्रमाणात पंजाबमध्ये निदर्शनं किंवा आंदोलनं आणि बंद हा सगळाच जो काही पट आहे तो आपल्याला पाहायला मिळाला। दुसरीकडे विशेषतः ओडिशा असेल, पश्चिम बंगाल असेल, तमिळनाडू असेल, केरळ असेल, या भागांमध्ये आणि त्यासोबतच कर्नाटक या भागांमध्ये देशातल्या सगळ्यात मोठ्या प्रमाणात ह्या भारत बंदला प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं। विविध ठिकाणी हे कामगार जे आहेत ते सहभागी झालेले होते वेगवेगळ्या मुद्द्यावरून। तेलंगणामध्ये शहरी भागातले जे काही कामगार आहेत म्हणजेच ज्याला आपण गिग वर्कर असं म्हणतो ते सुद्धा यामध्ये सहभागी झालेले होते। तिसरीकडे कर्नाटकमध्ये सुद्धा
काही शाळा ह्या बंद असल्याची सुरुवातीला चर्चा झालेली होती, परंतु कर्नाटक सरकारनं सांगितलं की शाळा वगैरे बंद नसणार आहेत. केरळ आणि तमिळनाडूमध्ये बस सेवा ह्या विस्कळीत झाल्याचं आपल्याला या सगळ्यामध्ये पाहायला मिळालं, कारण की तिथे बस कर्मचारी कामगार हे या आंदोलनामध्ये आणि भारत बंदमध्ये सहभागी झालेले होते. त्यानंतर ओडिसामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात याचा एक परिणाम आपल्याला पाहायला मिळाला. कटकमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी असतील, कामगार असतील, ते एकत्र आले आणि त्यांनी सुद्धा एक प्रकारे बंद घडून आणला. पश्चिम बंगालमध्ये सुद्धा टाळेबंदी आपल्याला एकूणच दिवसभरात पाहायला मिळाली. महाराष्ट्रात काय झालं तर महाराष्ट्रात सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी आज बंद हे होतेच, परंतु या बंदला उत्स्फूर्त असा प्रतिसाद नव्हता. काही भागांमध्ये डाव्या पक्षांनी आणि त्यासोबतच कामगार संघटनांनी आणि शेतकरी संघटनांनी एकत्र येत केंद्र सरकारच्या भारत आणि अमेरिका यांच्यातल्या प्रस्तावित व्यापार कराराचा विरोध केला. त्यासोबतच या 4 कामगार संहितेचा सुद्धा विरोध केला. त्याच्याविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत जिल्हा अधिकारी असतील किंवा त्या ठिकाणचे जे काही प्रशासकीय अधिकारी असतील त्यांना निवेदनं दिली. यामध्ये महाराष्ट्रात जर का प्रामुख्याने बघितलं तर बीड असेल, त्यासोबतच यवतमाळ असेल, अहिल्यानगर असेल, त्यासोबतच जर का बघितलं तर वर्धा, बुलढाणा आणि काही प्रमाणात हिंगोली, नांदेड या भागातही या शेतकरी आणि कामगार पक्षाच्या वतीनं किंवा संघटनांच्या वतीनं एक प्रकारे हा जो काही निषेध आहे केंद्र सरकारच्या धोरणांचा तो करण्यात आला. यामध्ये जी काही महत्त्वाची मुद्दे होते अजून त्यामध्ये ह्या पण मागण्या आहेत की केंद्र सरकार जे बियाणे विधेयक 2025 आणतंय त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कॉर्पोरेट्स म्हणजेच भांडवलदार कंपन्यांचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल आणि शेतकऱ्यांची माती होईल अशा प्रकारची भीतीसुद्धा या संघटनांकडून व्यक्त करण्यात आलेली आहे. दुसरं म्हणजे केंद्र सरकार आता एक वीज विधेयकसुद्धा आणणार आहे, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना आणि त्यासोबतच ग्रामीण भागातील नागरिकांना नवीन मीटर्स हे देण्यात येणार आहेत अशा पद्धतीची एक चर्चा आहे. आणि या विधेयकाच्या पार्श्वभूमीवरती सुद्धा आम्हाला अधिकची वीज दर मिळेल किंवा विजेच्या दरात आमच्या वाढ होईल अशा प्रकारची भीतीसुद्धा नागरिकांमध्ये आणि त्याचाही विरोध करत या कामगार संघटनांनी केंद्र सरकारच्या विरोधात हा बंद पुकारलेला होता. त्यासोबत वेगवेगळ्या मागण्यासुद्धा होत्या. मग अंगणवाडी सेविका असतील किंवा स्थानिक कर्मचारी असतील, मनरेगाच्या संदर्भातला एक निर्णय असेल ज्याच्यामध्ये केंद्र सरकारनं जसं की मी आधी म्हणालो की मनरेगा या कायद्याचं नाव बदलून त्यानंतर VB जीरामजी हे नाव केलं आणि त्यासोबतच त्यातला जो काही कामाचा हक्क होता तो एक प्रकारे काढून घेतल्याचा जो काही दावा आहे तो सुद्धा या कामगार आणि शेतमजूर त्यासोबतच शेतकरी संघटनांकडून केला गेला. आणि याला सुद्धा विरोध करण्यासाठी या सगळ्या संघटनांनी एकत्र येत 12 फेब्रुवारी रोजी म्हणजेच आज हा भारत बंदचा अनोखा प्रकार आज देशभरात केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. हे सगळं ग्राउंड लेवलवरती घडत असताना लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सुद्धा या बंदला पाठिंबा दिला. राहुल गांधी यांनी एक एक्सवरती पोस्ट केली आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं की त्यांचा या बंदला पाठिंबा आहे. त्यांनी यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती टीकासुद्धा केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. राहुल गांधी ट्विटमध्ये असं म्हणाले की मजुरांना भीती आहे की 4 नवीन श्रम संहितांमुळे त्यांच्या हक्कावरती गदा येऊ शकते. शेतकऱ्यांना व्यापार करारामुळे त्यांच्या उपजीविकेवर परिणाम होण्याची चिंता आहे. मनरेगा योजना कमकुवत किंवा बंद झाल्यास गावांचा शेवटचा आधारही हिरावला जाईल अशी भीती व्यक्त केली जाते. त्यांच्या भविष्यासंबंधी निर्णय घेतले गेले तेव्हा त्यांच्या आवाजाकडे दुर्लक्ष करण्यात आले असा आरोप केला जातोय. आता मोदीजी त्यांचं म्हणणं ऐकणार का की त्यांच्यावर कोणाच्या तरी पकडीचा प्रभाव आहे. मी मजूर आणि शेतकरी यांच्या प्रश्नांसोबत आणि त्यांच्या संघर्षासोबत ठामपणे उभा आहे असं सुद्धा राहुल गांधी यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये स्पष्ट केलं. आता विरोधी पक्षाकडून ज्यावेळेस प्रतिक्रिया उमटत होत्या त्यामध्येच आज संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सुद्धा याच मुद्द्यावरून म्हणजेच शेतकरी असतील, कामगार असतील, त्यासोबतच शेतमजूर असतील यांच्या विविध प्रश्नांवरून संसदेच्या परिसरात विरोधी पक्षातल्या खासदारांनी जोरदार घोषणाबाजीसुद्धा केली आणि केंद्र सरकारचा निषेधसुद्धा व्यक्त केला. एकूणच काय तर कामगारांनी कामगार संहिता आहे किंवा बियाणं विधेयक आहे 2025चं, वीज विधेयक आहे 2025चं आणि त्यासोबतच भारत आणि अमेरिकेतला प्रस्तावित व्यापार करार आहे, या सगळ्या मुद्द्यांवरती केंद्र सरकारला विरोध करण्यासाठी एकत्र येत एक मोड बांधण्याचं काम केलेलं आहे. एक आघाडी उघडलेली आहे. अर्थात या सगळ्या भारत बंदला हा देशभरात जर का बघितलं तर काहीसा संमिश्र असा प्रतिसाद मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. जिथे काँग्रेस असेल किंवा इतर प्रादेशिक पक्ष असतील अशा पक्षांची सत्ता आहे तिथे मोठ्या प्रमाणात हा बंद यशस्वी झाला. मोठ्या प्रमाणात कडकडीत बंद तिथे पाळण्यात आला. परंतु जिथे भाजप शासित किंवा केंद्र सरकारच्या अखत्यारीतला जो प्रदेश आहे त्या भागांमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात या
बंदला प्रतिसाद मिळाल्याचा आपल्याला पाहायला मिळालं नाही. परंतु डावे पक्ष असतील आणि त्यासोबतच शेतकरी कामगार संघटना असतील, त्यांनी मात्र केंद्र सरकारच्या या सगळ्या निर्णयांच्या विरोधात कुठेतरी एक भूमिका घेऊन पुढे येण्याचा निर्धार या निमित्तानं व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आता मी तुर्तास तरी या माहितीसोबत इथेच थांबतोय. तुम्हाला या भारत बंदबद्दल काय वाटतंय? केंद्र सरकार या भारत बंदची दखल तरी घेईल का? आणि ज्या काही मागण्या या कामगार, शेतकरी, शेतमजुरांच्या आहेत त्याच्याबद्दल काही निर्णय घेतले जातील का? किमान त्यांचा जो काही आवाज आहे तो ऐकला जाईल का? जसं की विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणतायत की त्यांचा आवाज आता तरी ऐकला जाईल का? तुम्हाला काय वाटतंय? कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करून सांगा. मी तुर्तास या माहितीसोबत इथेच थांबतोय. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.